गावाकडे एवढी मजा येते की मित्रांनो, त्या मजेसारखी मजा कुठेच येत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कैसे मेरे दोस्तो, मी चाललो होतो दिल्लीला, नव्हतं मी चाललो होतो मानेगावला. कारण की आपली मरामरीची दिवस चालू आहे, त्याच्यामुळे जेसीवर मरणं लागत मला. आपलं हेलिकॉप्टर इतकं वाऱ्याने पळत होतं ते मीटर फुटून गेला. तिथं गेलं तर मालक का खोटू करीत होते काय माहिती जेसीबीला. आपले मालक सगळे ब्लॉग पाहतील, त्यांना आपले ब्लॉग लय आवडते, त्याच्यामुळे त्यांना घेऊन टाकलं आपल्या ब्लॉग मध्ये. ज्या लक्ष्मीमुळे आपलं पोट भरतं त्याच्यात असे काही ऑपरेटर लोक घाण करून जाते. असं काही ब्लॉग मध्ये दाखवा वाटत नाही, असे घाण करते म्हणून दाखीन लागत राव. झाडून गिडून घेऊन डायरेक्ट सुटलो मग कामावर. आणि एक दोन ट्रॅक्टर भरून नाही दिलं तर मालक लागला आडाला, चला रे जेवायला. जेवायला नाही बसलो तर ते वावरवाले मालक आंबेरच भीड खा म्हणी पोरा हो तुम्हाला जाणले, तेच भलं रेपटा लागलं. प्रत्येक वावरवाले मालक अशीच भेटते आम्हाला खाऊ देत नाही काहीच नाही. या ड्रायव्हरला म्हणलं थोडं जेवण कर, याला जास्त हरभर भाजा जोर आला. मानेगावच्या ड्रायव्हर सारखे ड्रायव्हर आणखी नाही पाहिले भाऊ मी. कारण की सोय अशी करते, जशी दुपार होत चलती तसं एक ड्रायव्हर स्प्राईटची बाटली आणि तोच राहतं. काही खाय प्यायला आणलं ते वावरवाला मालक आमच्या पशी जेवून बसत, वाटेत घाटा करून टाकतो राव. सगळे ड्रायव्हर लोक स्प्राईटच्या बाटल्या आणत होते म्हणून यांनी कोणाची एवढ्याच पुढाच घेऊन आलो. इथं मग सोयच अशी लागली होती भाऊ, स्प्राईटच्या बाटल्या कोणाची एवढा खोस फुकलो भाऊ मी आज इथं. सगळी दुपारी आपल्या व्हिडिओची दशा चालू होती बरं. 4:30 वाजता एक मालक स्प्राईटची बाटली घेऊन आलो. तू माणसांना सगळ्या व्हिडिओ मध्ये सगळ्या मोठ्या माणसाला अरे तुरच करू राहिलो. आणि मला त्यांनी तसा व्हिडिओ बनवा सांगितला होता म्हणून बनिला मी. सकाळ पाहून ते जरा झपका चालू दिसता थमचं बोर दुसरं काहीच नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा रे मित्रांनो, लय मेहनत लागते रे मला.